कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रीमा आणि वंशिकाच्या हट्टामुळे विनिता तिच्या भूतकाळात हरवून जाते. भूतकाळ. विनिता एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी होती, पण देवाने तिला सौंदर्य भरभरून दिले होते. एकदम गोरा वर्ण, धारदार नाकडोळे, नाजूक त्वचा, हरणीसारखी चाल. ती घराबाहेर पडली की कित्येकांच्या हृदयाला जखम व्हायची. कित्येक लोक तिच्या मागे हळहळायचे. पण विनिता खूप स्वाभिमानी होती. तिचा स्वभाव पाण्यासारखा निर्मळ होता. ती कधीच कोणत्या मुलाकडे बघायची नाही. विनिताला हे माहीत होते की ती या वाडीत काहीतरी खास आहे. जरी तिने कधीही कोणाला हे जाणवू दिले नसले तरी ती नेहमीच विचार करायची की तिचे नशीब खराब आहे, म्हणूनच ती अशा गरीब कुटुंबात जन्माला आली. नाहीतर ती राजघराण्यात जन्माला येण्याच्या योग्यतेची होती. तरीसुद्धा ती तिच्या कामाशी काम ठेवायची. खूपच कमी बोलायची. एकूणच विनिता खूप सुंदर होती. तिच्या वाडीत तिची स्थिती चिखलातल्या कमळासारखी होती. वाडीतले चांगले काय आणि वाईट काय, प्रत्येक मुलगा तिच्या मागे पडलेला होता. कित्येक मुलांची ती ड्रीम गर्ल होती. तिच्या स्वभावामुळे बऱ्याच लोकांना ती गर्विष्ठ वाटायची. आणि खरं सांगायचे झाले तर तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान होताच. ती कॉलेजच्या अंतिम वर्षात होती. घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती की अंतिम वर्ष संपल्यानंतर तिला योग्य असा मुलगा पाहून लग्न लावून द्यायचे. असाच एक दिवस होता. विनिता कॉलेजमध्ये डोकं खाली घालून चालत होती आणि अचानक कुठून तरी धावत आलेला एक मुलगा तिच्याशी धडकला. त्या मुलाला धडक दिल्यामुळे गडबड झाली आणि त्याने पटकन माफी मागितली. विनिता रागाने म्हणाली, हा काय बेशिस्तपणा आहे? मी प्राचार्यांकडे तुझी तक्रार करीन. तो मुलगा म्हणाला, पण मी खरंच मुद्दाम नाही केले. विनिता म्हणाली, काहीही असो, मी तुझी तक्रार नक्कीच करेन. असं म्हणत ती प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये गेली. प्राचार्य म्हणाले, विनिता, तुला खात्री आहे का की हाच मुलगा तुझ्याशी गैरवर्तन करत होता? विनिता म्हणाली, हो सर. प्राचार्य म्हणाले, सॉरी बेटा, पण मला असं मान्य नाही. विनिता म्हणाली, का सर? प्राचार्य म्हणाले, बेटा, या मुलाचे नाव विनोद आहे आणि तो या कॉलेजच्या विश्वस्तांचा मुलगा आहे. मला हा मुलगा चांगल्या प्रकारे माहिती आहे. हा खूप साधा आणि सरळ आहे. तो असं काही करू शकत नाही. तुला नक्कीच गैरसमज झाला असावा. असं सांगून प्राचार्यांनी विनिताला तिथून निघून जायला सांगितले. प्राचार्यांच्या बोलण्याने विनिता खूप चिडली होती. ती रागाने विनोदला म्हणाली, प्राचार्य ऐकत नसतील तर काही हरकत नाही. मी तुझ्या घरी जाईन आणि तुझ्या आईवडिलांना तुझी तक्रार करेन. त्यांना सांगीन की तू मला मुद्दाम धडक मारलीस. विनोद हसत म्हणाला, चल मग, माझ्या घरीच चल आणि माझ्या आईला सांगून टाक. माझ्या आईला चांगले माहीत आहे की मी असं काहीही करू शकत नाही. विनिता चिडून म्हणाली, पत्ता सांग. विनोद म्हणाला, मी घरीच चाललोय. यायला हवं असल्यास सोबतच ये. राग माणसाला आंधळं करतो. त्याच्या विचार करण्याच्या क्षमतेला ठेच पोहोचवतो. त्यातही विनिता जी अप्सरेसारखी सुंदर होती. तिच्या सौंदर्याचा तिला कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात गर्व होताच. ती कधी कोणाच्याकडे पाहत नसेल, कोणाला काही बोलत नसेल, पण देवाने दिलेल्या सौंदर्याने तिला थोडीशी नजाकत आलीच होती. पण एखादा मुलगा तिच्याशी बोलायला गेला तर तिला वाटायचे की तो तिच्या सौंदर्यावर फिदा झालाय आणि तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करतोय. बहरहाल खूप रागात असलेली विनिता विनोदसोबत त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झाली. विनोद विनिताला घेऊन एका आलिशान गाडीपाशी गेला. गाडी पाहून विनिता अचंबित झाली. तिच्या मनात विचार सुरू झाले की ती खरंच चुकीचे तर करत नाहीये ना. त्यानंतर जेव्हा ती विनोदच्या आलिशान बंगल्यावर पोहोचली आणि तिथली शानोशौकत पाहिली, तेव्हा तिचा उरलेला आत्मविश्वासही पूर्णपणे ढासळला. बंगल्यात शिरल्यावर विनोद तिला त्याच्या आईकडे घेऊन गेला. विनोदची आई शांतादेवी आत्मविश्वासाने भरलेली, सुडोल बांध्याची महिला होती. त्यांच्या चेहऱ्यावर खूप गोड हास्य होते. त्यावेळेस त्या नोकरांना खूप शालीन पण कठोर स्वरात सूचना देत होत्या. विनोद आपल्या आईला म्हणाला, मम्मी, ही माझ्या वर्गात शिकते आणि आज माझ्यावर रागावली आहे. हिला वाटते की मी तिच्यासोबत काही गैरवर्तन केले आहे, म्हणून ती तुझ्याकडे तक्रार करायला आली आहे. शांतादेवी विनिताकडे पाहत म्हणाल्या, बेटा, काय झाले? का रागावली आहेस विनोदवर? काही चूक केली असेल तर मला सांग, मी त्याला ओरडते. विनिता आश्चर्यचकित होऊन विनोदच्या आलिशान बंगल्याकडे पाहत होती. तिथल्या राहणीमानाकडे पाहत होती. आजपर्यंत जितकं तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता, तो तिथल्या भव्यतेसमोर उडून गेला होता. तिच्या सौंदर्याचे मोल विनोदच्या उच्चतम जीवनशैलीच्या पुढे खूपच लहान वाटत होते. विनिता अजून विचारातच होती. तेवढ्यात शांतादेवी पुन्हा म्हणाल्या, अगं, कुठे हरवलीस? काय केले माझ्या मुलाने? शांतादेवींच्या आवाजाने विनिता भानावर आली आणि म्हणाली, अहो आंटी, काहीच नाही. तो मला सांगत होता की त्याचे घर अगदी फिल्मी स्टाईलचे आहे. त्याच्या सांगण्याने मी चिडले आणि आमचे भांडण झाले. मग मी त्याला म्हटले की मी तुझी तक्रार तुझ्या मम्मीकडे करीन. पण आता मी काय तक्रार करणार? खरंच तुमचे घर एखाद्या फिल्मी सेटपेक्षाही भव्य आहे. शांतादेवी ही विनिताच्या सौंदर्यावर भाळल्या होत्या आणि मनोमन विनिता विनोदसाठी योग्य आहे असे ठरवले होते. शांतादेवी म्हणाल्या, ठीक आहे बेटा,
आता तू आलीच आहेस तर विनोदच्या खोलीत जाऊन बस. मी तिथेच चहा नाश्ता पाठवते. विनिता म्हणाली. अहो आंटी, काही गरज नाही. शांतादेवी हसत म्हणाल्या. मी तुझी आई समान नाही का? विनिता मिश्किलपणे म्हणाली. तुम्ही आम्हाला मुलगी मानलेच कुठे आहे? जर तुम्ही मला मुलगी मानले असते तर तुम्ही माझ्याशी मुलगी म्हणून तू म्हणत बोलले असते, तुम्ही म्हणून नाही. हे ऐकून शांतादेवी हसू लागल्या आणि तिला विनोदच्या खोलीत जाण्यास सांगितले. विनिताने जेव्हा विनोदची खोली पाहिली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. तिथे असे असे गॅजेट्स होते जे विनिताने कधी दूर दूरपर्यंत पाहिले नव्हते, ऐकलेही नव्हते. राजेशाही वैभव पाहून विनिता मनोमन ठरवते की आता ती विनोदची मैत्री वाढवेल. का नाही तिच्या सौंदर्याचा उपयोग करून घेता येईल. काही वेळानंतर विनिता विनोदच्या घरी सुस्वादू चहा नाश्ता करून आपल्या घरी परतली. पण तिच्या मनातून विनोदचा आलिशान बंगला, गाडी, तिथला चहा नाश्ता हे सगळं काही निघून जात नव्हते. असे भव्य बंगला तिने फक्त चित्रपटांमध्येच पाहिला होता. रात्रीपर्यंत तिच्या डोक्यात एकच विचार चालू होता की काय करता येईल ज्यामुळे ती सुद्धा अशा बंगल्याची, गाडीची मालकीण होईल. तेवढ्यात तिचा भाऊ विनी तिच्याजवळ येऊन म्हणाला. विनिता, काय झालं? तू दुपारी कॉलेजवरून आल्यापासून गप्प गप्प आणि हरवलेली वाटतेस. काही चिंतेत आहेस का? विनिता आपल्या विचारात गुंग होती. ती चिडून म्हणाली. मी काहीही विचार करत असले तरी तुला काय फरक पडतो? तू तुझे काम कर. विनीत म्हणाला. अगं, माझा असा काही उद्देश नव्हता. मी फक्त विचारत होतो. पण तुझा राग सांगतोय की काहीतरी आहे. विनीतच्या बोलण्याने विनिता सावरली आणि म्हणाली. भाऊ, गोष्ट अशी आहे की आमच्या कॉलेजचे ट्रस्टी आहेत. त्यांचा मुलगा माझ्या वर्गात शिकतो. आज दुपारी तो चुकून माझ्यावर धडकला. मी ती त्याची छेडछाड म्हणून घेतले आणि प्राचार्यांकडे तक्रार करायला गेले. प्राचार्यांनी माझे काही ऐकले नाही. त्यामुळे रागाने त्याच्या घरी त्याच्या आईवडिलांकडे तक्रार करायला गेले. त्यांचे घर, गाडी, तिथला चहा नाश्ता, राहणीमान पाहून मी माझी तक्रार विसरले. पण ते सगळं माझ्या डोक्यातून काही केलं जात नाही. मी फक्त विचार करते की असं काही मिळवण्यासाठी काय करता येईल. विनीत म्हणाला. तर ही गोष्ट आहे. विनिता म्हणाली. भाऊ, आपण गरीब आहोत. कधीपर्यंत आपण अशा आपल्या इच्छा मारणार? आपण पैसेवाले कधी होणार? विनीत म्हणाला. तुला पैसेवाली व्हायची आहे तर तुझ्यासाठी एक खूप सोपा उपाय आहे. विनिता आश्चर्याने म्हणाली. म्हणजे? विनीत म्हणाला. पाहिले तर तू मुलगी आहेस आणि खूप सुंदर आहेस हे तुलाही माहीत आहे आणि मलाही. कितीतरी मुले तुला पसंत करतात हे तुलाही माहीत आहे. ते मुलं माझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात, मला फुकट पार्टी देतात, पण तरी मी कोणालाही घरात येऊ देत नाही, तुझ्याजवळ फटकूही देत नाही. विनिता म्हणाली. अरे, हे सगळं सोड, मुद्द्यावर बोल. विनीत म्हणाला. सांग, तो मुलगा आणि त्याचा परिवार कसा आहे? त्यांच्या वागणुकीचा स्तर कसा आहे? तिथले घरगुती वातावरण कसे आहे? माझा मुद्दा असा आहे की जर खूप पैसा असला तरी तो मुलगा किंवा घर वाईट स्वभावाचे, भांडखोर किंवा खराब निघायला नको. विनिता म्हणाली. अरे नाही भाऊ, ते लोक खूप चांगले आहेत. त्यांच्या घरात खूप मोठे मंदिर आहे. तिथला धार्मिक वातावरण आणि सर्वांचे एकमेकांवरचे प्रेम पाहून मी खूप प्रभावित झाले आहे. विनीत म्हणाला. मग तू त्या मुलाला तुझ्या नखऱ्यांनी जिंकून घ्यावंसं वाटतंय. त्याच्याशी मैत्री कर आणि एकदा तो तुला आवडायला लागला की तो तुला लग्नासाठी विचारेल. पण हे करताना स्वतःला कुठेही घसरू देऊ नकोस. समजलीस ना? विनिता म्हणाली. हो, समजले. विनीत म्हणाला. हे सगळं मुलांसाठी इतकं सोपं नसतं, पण तुम्हा मुलींसाठी खूपच सोपे आहे. विनिता म्हणाली. प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये पोहोचताच विनिता विनोदला भेटली. विनोदने विनिता दिसताच हसतमुखाने तिच्याकडे पाहिले. विनिता आपल्या योजनेनुसार दाखवण्यासारख्या रागाने म्हणाली. तुम्ही काय समजता? तुम्ही श्रीमंत आहात म्हणजे मी मान्य करीन का? ठीक आहे, मी तुमच्या मम्मीला तुमची तक्रार सांगू शकले नाही, पण तरीसुद्धा मी तुम्हाला माफ केलेले नाही. माझ्यापासून जरा दूर राहा. विनोद हे ऐकून जरा गोंधळला, पण लगेच सावरत म्हणाला. विनिता, मी माझी चूक कबूल केली आहे. किती वेळा सॉरी म्हणालो. आता तरी माफ कर. परत एकदा कान पकडून सॉरी म्हणतो. असं म्हणत त्याने खरंच कान पकडले आणि सॉरी म्हणाला. विनिता मासूम चेहऱ्याने म्हणाली. सॉरीची काही गरज नाही, पण तुम्ही केलेल्या चुकीची जाणीव ठेवा. विनोद म्हणाला. हो, कालसुद्धा सांगितले की माझे मित्र माझ्या मागे लागले होते. त्यांच्यापासून सुटण्यासाठी मी धावत होतो आणि चुकून तुम्हाला पाहिले नाही, त्यामुळे धक्का लागला. विनिता जरा उदास होऊन म्हणाली. अशा मित्रांवर गर्व करा. कोणी पार्टी मागत असेल तर तुम्ही खरोखर नशीबवान आहात. आजच्या काळात मित्रही पैशांवर मोजले जातात. कोण देऊ शकतो, कोण नाही. जो पैसे देतो त्यालाच बोलावले जाते, इतरांना दुर्लक्ष केले जाते. हे बोलता बोलता विनिता थोडीशी भावुक झाली. विनोद म्हणाला. वाटतंय तुमच्यासोबत कोणीतरी काहीतरी चुकीचे वागले आहे. विनिता म्हणाली. तसे काही नाही. मला या अपमानाची सवय झाली आहे. आम्ही इतके वाईट नाही आहोत, पण तरीही आम्हाला दुर्लक्ष होते. इतक्यात विनोदला शोधत एक मुलगा तिथे आला. त्याने विनिताला पाहून हसत सांगितले. माझे नाव आदेश आहे. मी विनोदचा खास मित्र आहे. तुम्ही माझ्यासोबत मैत्री कराल का? मला तुम्ही खूप आवडता. जर तुम्ही माझी मैत्री स्वीकारली तर मी तुम्हाला फिरायला नेईन, रेस्टॉरंटला नेईन,
महागडे गिफ्ट देईन. आदेशच्या या वागण्यामुळे विनिता अस्वस्थ झाली. तिला त्याचे वागणे आवडले नाही. आदेशचे बोलणे खूपच बेशिस्त वाटत होते. हे पाहून विनोद लगेच आदेशला सांगतो, अरे तुझ्यात अक्कल नाही का? मुलींचा सन्मान करायचे कळत नाही का? अजून जा, नंतर बोलतो. आदेश गडबडलेले हसू हसत म्हणतो, हो बघ, जेव्हा फुलझडी मिळाली तर आम्हा लोकांना कोण विचारेल? त्याचं असं वागणं विनोदला सुद्धा आवडले नाही. त्याने आदेशला थोडं ओरडले आणि पाठवले. आदेश गेल्यानंतर विनोद विनिताकडे पाहून म्हणाला, माझ्या मित्राच्या वागणुकीसाठी मी माफी मागतो. हा मला जरा जास्तच जवळचा वाटतो, म्हणून अशी वागणूक दिली. विनिता म्हणाली, किती गोष्टींसाठी माफी मागणार तुम्ही? असे मित्र ठेवतातच का? विनोद निराशपणे म्हणाला, जशी तुमची इच्छा. पण हो, आम्ही तुमच्यासोबत मैत्री टिकवून ठेवू इच्छितो. मला तुमचा स्वभाव खूप आवडला आहे. आणि हो, तुला या कॉलेजमध्ये काही समस्या आली तर माझ्याशी संपर्क साधा. विनिता म्हणाली, हो नक्कीच. असं म्हणत ती हसत क्लासकडे गेली. तिचे ते स्मित हास्य पाहून विनोदचे मन धडधडू लागले. क्लासमध्ये संपूर्ण वेळ विनिता आणि विनोद एकमेकांकडे पाहून हसत होते आणि इशाऱ्यांनी संवाद साधत होते. शाळा सुटली. आता घरी जाण्याची वेळ होती. विनोदला विनितापासून उद्यापर्यंत वेगळे व्हावे लागणार असल्याने खूप दुःख होत होते. तो मनोमन विचार करत होता. चालताना एकदा तरी तिचा चेहरा पाहायला मिळावा. अजून तो विचारांमध्येच होता. तेवढ्यात त्याच्या कानात विनिताची गोडशी आवाज गुंजला, तर मग आशय आमची वाट बघताय का? विनोद वाट हा शब्द ऐकून आश्चर्याने विनिताकडे पाहून म्हणाला. जणू तो समजून घेण्याचा प्रयत्न करत होता की विनिता काय म्हणू इच्छिते. विनोदची अवस्था पाहून विनिता हसत म्हणाली, अरे यार, इतकं लवकर विसरलास? सकाळीच सांगितले होते की सुट्टीनंतर तुम्ही कॉफी पाजाल. विनोद निरागसपणे म्हणाला, पण सकाळी तुम्हीच नकार दिला होता. विनिता म्हणाली, यार मग मी विचार केला होता की कोणाला इतकं त्रास देणे योग्य नाही. विनोद हसत म्हणाला, विनिता, असे मित्र फार उपयोगी पडतात आणि हा मित्र तर खूप उपयोगी आहे. माझ्यासाठी प्राणही देऊ शकतो. विनिता उदासपणे म्हणाली, माहिती नाही. आमच्याकडे असे कोणी मित्र नाही जे माझ्यासाठी सर्व काही करण्यास तयार असतील. तसेही असे मित्र फक्त श्रीमंतांच्याच असतात. गरीब लोकांकडे अशा मित्रांना काय मिळणार? विनोद विषय बदलत म्हणाला, अच्छा, हे सगळं सोडून दे. जर तुला काही वाटणार नसेल तर आपण कॉलेज सुटल्यावर एकत्र कॉफी प्यायला जाऊ शकतो का? विनिता आश्चर्याने म्हणाली, तुम्ही माझ्यासोबत कॉफी प्यायला जाणार? माझ्यासोबत? माझ्यासारख्या गरीब मुलीसोबत? विनोद हसत म्हणाला, कोण म्हणतो की तुम्ही गरीब आहात? माझी मैत्रीण होऊन कोणी गरीब असूच शकत नाही. विनिता हसत म्हणाली, मी तुझी मैत्रीण? खरं बोलताय की माझी थट्टा करताय? विनोद गंभीरतेने म्हणाला, मित्रांसारखा नाही. जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. मी कोणाची थट्टाही करत नाही. आज तुम्ही एखाद्याच्या दुबळेपणाची थट्टा केली तर उद्या तीच परिस्थिती तुमची होऊ शकते. विनिता म्हणाली, तेही खरं आहे. विनोद म्हणाला, तर मग ठरवा, सुट्टीनंतर तुमची वाट पाहू का नाही कॉफीसाठी? विनिता थोडं लाजत म्हणाली, प्लीज नको. जर कोणी पाहिले तर? विनोद म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत कॉफी प्यायला इच्छुक असाल तर मला ती इच्छा पूर्ण करायची आहे. हे ऐकून विनोद खूप आनंदी झाला. जणू त्याला मोठा खजिना सापडला होता. तो आनंदाने म्हणाला, थँक्स विनिता. मला खूप इच्छा होती की तुझ्यासोबत एक कॉफी प्यावी. विनिता हसत म्हणाली, तर फक्त कॉफीच पाजणार की काही खायला पण देणार? खूप भूक लागली आहे. विनोद म्हणाला, चल मग लंच करू. विनिता म्हणाली, नाही नाही, लंच नको. फक्त काही हलकं फुलकं स्नॅक्स घेऊ कॉफीसोबत. विनोद म्हणाला, ठीक आहे, चल तर. असं म्हणत त्याने गाडीचे दार उघडले आणि विनिता बसली. दोघे शहरातील एका छान रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. तिथे विनोदने कॉफी आणि काही स्नॅक्स ऑर्डर केले. कॉफी आणि स्नॅक्स येईपर्यंत विनोदने विचारले, तुम्ही मित्रमैत्रिणींविषयी इतकं सगळं का विचार करता? विनिता म्हणाली, मी काय विचार करणार? जे मी अनुभवले तेच सांगितले. विनोद म्हणाला, असं काय झाले? विनिता म्हणाली, तुम्ही माझी पहिले बॉयफ्रेंड आहात. तुमच्या आधी मी कोणत्याही मुलाशी मैत्री केली नव्हती. पण मुलींसोबत खूप मैत्रिणी होत्या. त्यांचे वागणे समजून घ्या. ज्या सामान्य मैत्रिणी आहेत त्या जाणून बुजून मला सोबत नेत नाहीत आणि घेतल्यास काहीतरी अशा प्रकारे बोलतात की त्यांचा कटाक्ष मला आतून दुखावतो. विनोद म्हणाला, जसं? विनिता म्हणाली, काही दिवसांपूर्वी एका मैत्रिणीचा वाढदिवस होता. तिने मला पार्टीला बोलावले. मी पार्टीत पोहोचले. केक कापून झाला होता. सर्वांना केक वाटला जात होता. माझा नंबर सगळ्यात शेवटी आला. मला काही वाटले नाही. पण जेवायला बसल्यावर जाणवले की तिच्या काही खास मैत्रिणी मला दुर्लक्षित करत होत्या. अचानक एक मुलगी माझ्या प्लेटमध्ये पिझ्झाचा तुकडा ठेवून म्हणाली, हे घे, खा. तुझ्या अवकातीतून बाहेरची गोष्ट आहे. तिचे बोलणे खूप अपमानास्पद होते. पण तिथल्या दुसऱ्या चांगल्या स्वभावाच्या मुलीने नंतर सांगितले की त्या सगळ्या माझ्या सौंदर्यावरून जळत असल्यामुळे मला अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. विनोद हसत म्हणाला, म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुला तुझ्या सौंदर्याचा अभिमान आहे? दोघं कॉफी पिताना बोलत होते आणि हसत होते. विनिता हे ऐकून गंभीर होत म्हणाली, हो, मी मान्य करते की मी खूप सुंदर आहे.
एखाद्या फिल्मी हिरोईन किंवा मॉडेलसारखी. आणि घमंडाचा प्रश्न आहे तर ऐकून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे फक्त माझे सौंदर्यच आहे, त्याशिवाय काहीही नाही. ना पैसा ना पावर. तर जे आहे त्यावर घमंड करायलाच हवा. आणि दुसरी गोष्ट, जर मी माझ्या सौंदर्यावर घमंड केला नसला आणि सर्वांशी सामान्य पद्धतीने वागले, सर्वांना सामान्य मित्र बनवले असते, तर कदाचित आत्तापर्यंत मी बर्बाद झाले असते. कारण कोणीतरी माझ्या भावनांचा गैरफायदा घेत मला बर्बाद केले असते. पण माझ्या या घमंडामुळे कोणीही माझ्या जवळसुद्धा येत नाही. विनोद म्हणाला. मग मला का? भावनांच्या ओघात विनिता म्हणाली. कारण तुम्ही मला खूप आवडता. मी माझ्या प्रियकरात जे काही शोधते ते सगळं तुमच्यात आहे. विनोद म्हणाला. म्हणजे? आपल्या बोलण्याचा अर्थ लक्षात येताच विनिता लाजली. थोडंसं गोंधळत फक्त काही नाही असं म्हणाली आणि शांत झाली. विषय बदलण्याच्या उद्देशाने विनिता म्हणाली. तुम्ही अजून विचारलेच नाही की माझ्या इतर प्रकारच्या मैत्रिणी कशा आहेत? विनोद म्हणाला. तेही सांगून टाका. विनिता म्हणाली. अशा मुली होत्या ज्या त्यांच्या काही ओळखीच्या मुलांशी माझ्याशी मैत्री करण्यात सांगायच्या, जेणेकरून ते मुलं माझ्या जवळ येऊ शकतील. अशा मुलींना मी चांगलेच ओळखून होते, त्यामुळे अशा मुलींशी थोडं अंतर ठेवूनच मैत्री करत असे. काही वेळ विनोद आणि विनिता रेस्टॉरंटमध्ये बसले होते आणि नंतर ते घरी गेले. रात्रीचा वेळ होता. विनिता एका खूप छोट्या घरात राहत होती, जिथे संपूर्ण कुटुंब एका खोलीत राहत होते. एका कोपऱ्यात जमिनीवर गादी टाकून विनिता झोपलेली होती. तिच्या मनात विनोदचा आलिशान बंगला सतत फिरत होता. त्या बंगल्याची श्रीमंती तिला विसरता येत नव्हती. त्याचवेळी कॉफी पित असताना विनोदने विचारलेला प्रश्न, तू मला का निवडलंस, तिच्या मनात फिरत होता. विनिता स्वतःशीच बोलत म्हणाली. हो, मी तुला निवडले कारण तू श्रीमंत आहेस. जर ईश्वराने मला सौंदर्य दिले आहे तर त्याचा फायदा घेण्यात काय चूक आहे? माझ्या जागी एखादी कुरूप मुलगी असती तर तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नासाठी किती हुंड्याची व्यवस्था करावी लागली असती आणि तुलाही ती मुलगी आवडली नसती. जर मी सुंदर आहे तर त्याचा फायदा काय नाही उठवायचा? काय इतक्या सौंदर्य असूनही मी कष्टात जीवन जगू, यात काय चुकीचे आहे? तिचे विचार बदलू लागले आणि ती स्वतःशीच म्हणाली. पण विनिता, हे समजून घे की तुला देवाने सौंदर्य दिले, पण तुझे आर्थिक स्तर काहीच नाही. तुझी काय अवकात आहे? अरे, स्वतःची आहेस जितकी किमान जाणीव ठेव, नाहीतर कदाचित तुला फसवले जाईल आणि शेवटी फक्त पश्चातापच शिल्लक राहील. मग पुन्हा तिचे विचार बदलले. ती म्हणाली. अरे, हे काय झाले? मी सुंदर असूनही कष्ट सहन करू? माझ्या सौंदर्यावरून काहीतरी चांगले मिळवण्यात काय चूक आहे? का नाही माझ्या सौंदर्याचा फायदा करून घ्यायचा? विनिता रात्रीपर्यंत या उधळबडीत गुंतलेली होती. रात्री उशिरा झोपल्यामुळे ती सकाळी उशिरा उठली. काही वेळ विचारांत हरवून गेली आणि नंतर याबाबत आपल्या भावाशी विनीतशी बोलायचे ठरवले. विनिता विनीतकडे गेली आणि म्हणाली. भाऊ, काही बोलायचे आहे. विनीत म्हणाला. हां, बोल ना. विनिता चारही बाजूला पाहत होती आणि जरा जिचकत होती. तिची अवस्था पाहून विनीतला समजले की काहीतरी खास विषय आहे. विनीत म्हणाला. चल छतावर जाऊ, तिथे बोलू. विनिता म्हणाली. ठीक आहे. दोघे छतावर गेले. विनीत म्हणाला. हां, आता बोल, काय झाले? विनिता म्हणाली. भाऊ, तू रागावणार नाहीस ना? विनीत म्हणाला. अरे, आधी बोल तरी. विनिता म्हणाली. अरे भाऊ, एक मुलगा आहे विनोद, आमच्या कॉलेजच्या ट्रस्टीचा मुलगा आहे. खूप श्रीमंत आहे. माझी त्याच्याशी मैत्री झाली आहे. मी योग्य करते का चूक? विनीत एकदम गंभीर होत म्हणाला. अरे, हे तू काय केले? तुला असं करायला नको होते. मी आईबाबांना तुझी तक्रार करीन. हे ऐकताच विनिता घाबरली. ती विनीतला म्हणाली. भाऊ, असं नको करूस. आईबाबा मला खूप मारतील. तू जे सांगशील ते करीन. त्या मुलाची मैत्री तोडून टाकेल. मी कॉलेजलाही जाणं बंद करीन. विनीत म्हणाला. काही झाले तरी मी आईबाबांना फसवू शकत नाही. एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपवू शकत नाही. हे ऐकताच विनिता फारच घाबरली. तिचा चेहरा घाबरून पांढराफटक पडला. ती गयावया करत म्हणाली. भाऊ, प्लीज आईबाबांना काही सांगू नकोस. तू जे सांगशील ते करीन. विनीत म्हणाला. जर तुला हवं असेल की मी आईबाबांना काहीही सांगू नये, तर तुला माझं सगळं म्हणणं मानावं लागेल. जे सांगेल ते तुला करावंच लागेल. माझ्या कोणत्याही कामाला तू नकार देऊ शकत नाहीस. विनिता बिचारी काय करणार? ती भाऊचे म्हणणे मान्य करायला तयार झाली. विनीत म्हणाला. आता सध्या एक काम कर, खाली जा आणि माझ्यासाठी चहा व नाश्ता घेऊन ये. हे ऐकताच विनिता चिडून म्हणाली. मी नाही जाणार. मी काही तुझी नोकराणी नाही. विनीत म्हणाला. मग तू जाऊ नकोस, मी जातोय. आई काही विचारेल तर कदाचित माझ्या तोंडून काही बाहेर पडलं तर मग तू मला काही बोलू नकोस, असं म्हणत तो उठून जाण्यास निघाला. विनिता हडबडून म्हणाली. नाही भाऊ, थांब, मी जाते. अरे, तू छोट्या छोट्या गोष्टींवर का चिडतोस? मी जाते, असं म्हणत ती जिना उतरून खाली गेली. ती मनात विचार करू लागली. तिने भाऊकडे हे सगळं सांगितलंच का? तिने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. आता हा दुष्ट भाऊ मला सतत ब्लॅकमेल करत राहील. मी कुठे अडकले? हेच सगळं विचार करत ती स्वयंपाकघरात पोहोचली. तिथे तिची आई उभी होती. आई म्हणाली. तुम्ही दोघं भावंड काय चालवलंय? इथे चहा थंड होतोय आणि तुम्ही दोघे छतावर गेलेले आहात. आपला चहा घे आणि विनीतलाही बोलाव.
त्यालाही चहा द्यायचा आहे. विनिता म्हणाली, आई भाऊ छतावर आहे, त्याचाही चहा मला दे, मीच घेऊन जाते. आई आश्चर्याने विनिताकडे पाहत म्हणाली, तू भाऊसाठी चहा नाश्ता नेशील? तू? आज वाटतं सूर्य पूर्वेकडून नाही तर पश्चिमेकडून उगवलाय. घरातली हिरोईन काम करणार, भाऊसाठी चहा नाश्ता नेणार. कमाल झाली आज. आईने तिचा आणि विनीतचा चहा नाश्ता दिला. विनिता तो घेऊन छतावर गेली. तिथे ती मनधरणी करत म्हणाली, भाऊ मी तुला सांगितलेले केले, आता प्लीज आईबाबांना काही सांगू नकोस. विनीत म्हणाला, हां ठीक आहे, सांगणार नाही, पण त्यासाठी तुला मला तुझ्या बॉयफ्रेंडसोबत पार्टी द्यावी लागेल. विनिता म्हणाली, अरे हे काय आहे, मी जे सांगितले ते केले, आता ही चूक आहे नाही का? चहा पिताना विनीत सहज म्हणाला, तर मग राहू दे, मी आईबाबांशी बोलतो. विनिता त्याला समजावत म्हणाली, भाऊ अजून नीट मैत्रीसुद्धा झालेली नाही, आमची ओळख फक्त 4-6 दिवसांचीच आहे. विनीत म्हणाला, मला काय फरक पडतो, तो तुझा प्रश्न आहे, मला फक्त पार्टी हवी आहे. विनिता गयावया करत म्हणाली, भाऊ प्लीज असं प्रेशर नको टाकू, जे मी पेलू शकत नाही. विनीत म्हणाला, तर मग तुझ्या बॉयफ्रेंडला सांग, तो आपल्याला दोघांना पार्टीसाठी बोलावेल. विनिता म्हणाली, भाऊ मी त्याला कसं सांगू, आधी नीट मैत्री होऊ तरी दे. विनीत म्हणाला, मला काही माहीत नाही, मला फक्त पार्टी हवी आहे, आता तू बघ. जर पार्टी देतेस तर ठीक आहे, नाहीतर मी आईबाबांकडे जातो. विनिता बिचारी मजबुरीने खूप निराशेने म्हणाली, ठीक आहे, मी त्याच्याशी बोलते आणि तुला सांगते. विनिता खूप उदास मनाने कॉलेजला गेली. कॉलेजमध्ये पोहोचताच तिला समोर विनोद दिसला. विनोद उत्साहाने म्हणाला, हाय. विनिता खूपच मरगडलेल्या अवस्थेत फिकीशी असू देत त्याला उत्तर दिले. विनोद विनिताच्या चेहऱ्यावरच्या हास्यामुळे समजतो की काहीतरी झाले आहे. तो विनिताला विचारतो, काय झालं यार, इतकी का परेशान आहेस? विनिता म्हणते, काही नाही. विनोद म्हणतो, इतकंही आपलं मानू शकत नाहीस तर अशा मैत्रीचा उपयोग काय? विनीतच्या पाठी मागणीमुळे मानसिक त्रासात असलेले विनिताला विनोदचे सहानुभूतीचे बोल ऐकून भावना अनावर होतात. ती डोकं खाली घालून म्हणते, मी तुझ्याशी मैत्रीबद्दल माझ्या दुष्ट भावाला सांगितले, तर तो आता मला ब्लॅकमेल करत आहे. विनोद आश्चर्यचकित होऊन म्हणतो, काय? तो काय बोलतोय? कशासाठी ब्लॅकमेल करत आहे? विनिता म्हणते, तो म्हणतो की तो आईबाबांना माझी तक्रार करेल, जर असं झालं तर मला घरातून बाहेर पडू दिले जाणार नाही. विनोद हसत म्हणतो, तर मग गप्प राहण्याचे काय बिल मागतोय तो? विनिता म्हणते, कसं सांगू, तू काहीतरी गैरसमज करून घेऊ नको. विनोद म्हणतो, अगं जेव्हा तुझ्याशी मैत्री केली आहे तेव्हा ते निभावणंही आम्हाला येते, सांग ना. विनिता म्हणते, तो म्हणतो की एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी हवी, तीही तुझ्याकडून. विनोद म्हणतो, बस एवढंच? मग तू का काळजी करतेस? कधी द्यायची पार्टी? सुखद आश्चर्याने विनोदकडे पाहत विनिता म्हणते, तुम्हाला काही वाईट वाटलं नाही? पार्टी तर कधीही देऊ शकता तुम्ही, तो कमीना वाट पाहील. विनोद म्हणतो, चल पार्टी तर आजच देऊ, पण त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? हे ऐकताच विनिता खूप संतापते. ती रागाने म्हणते, तुम्हा मुलांना फक्त मुलींना त्रास द्यायचा येतो का? मग तुम्ही असाल किंवा माझा भाऊ, दोघेही मला त्रास देण्यात लागलेले आहेत. पार्टी देऊ नका, भाडमध्ये जा सगळे. असं म्हणत ती संतापाने पाय आपटत आपल्याच वर्गात जायला निघते. विनोद तिला मागून आवाज देतो, पण विनिता काहीही न ऐकता तिच्या वर्गात निघून जाते. विनोदसुद्धा तिच्या मागे वर्गात जातो. वर्गात विनोद खूप प्रयत्न करतो की काहीतरी करून विनिता त्याच्याकडे बघेल, पण विनिता एकदाही त्याच्याकडे पाहत नाही. आदेश हे सगळं बघत असतो. तो संधीचा फायदा घ्यायचा विचार करतो आणि सुट्टीची वाट बघू लागतो. विनोदच्या बोलण्याने विनिता हसते. मग विनोद आदेशला म्हणाला, तुला विनितासोबत मैत्री करायची आहे तर कर, पण ती तुझी वहिनी आहे हे लक्षात ठेव, आणि वहिनी म्हणजे आई समान असते, त्यामुळे तिच्या पायांवर नमस्कार कर आणि आशीर्वाद घे. हे ऐकून आदेश गोंधळून गेला आणि तिथून निघून गेला. पण विनोदने आदेशला वहिनी म्हटल्यावर विनिता मनातून खूप आनंदी झाली. तिला आपले स्वप्न पूर्ण होते असे वाटू लागले. तरीही औपचारिकतेने ती म्हणाली, तुम्ही आदेशला काय म्हणालात की मला वहिनी म्हणा? विनोद हसत म्हणाला, अगं त्याला घाबरवण्यासाठी असं बोललो, पण खरं सांग, तुला ऐकून चांगले वाटले ना? विनिता लाजत म्हणाली, याविषयी मी काही बोलू शकत नाही, मी अजून असं काही विचार केलेला नाही. विनोद म्हणाला, अच्छा तर मग आज संध्याकाळी पार्टी करायची का? विनिता थोड्या उदासपणे म्हणाली, करायची आहे, पण आधी तुमची अट सांगा. विनोद हसत म्हणाला, पागल आहेस तू, मी फक्त गंमत करत होतो. हे ऐकून विनिता सुस्कारा टाकत म्हणाली, ठीक आहे, मग सांगा कधी आणि कुठे जायचे? विनोद म्हणाला, आज रात्रीच जाऊया. विनिता म्हणाली, थँक्स, मी तुमच्या फोनची वाट पाहीन. सुट्टीच्या वेळी विनिता वर्गातून बाहेर आली तेव्हा आदेशने तिला हाक मारली. आदेश जवळ येत म्हणाला, काय विनिता, तू आमच्याशी बोलतच नाहीस? विनिता म्हणाली, काही विशेष बोलायचे आहे का? असेल तर बोला. आदेश म्हणाला, मला तू खूप आवडतेस आणि मी तुझ्याशी मैत्री करू इच्छितो. आधीच मूड खराब असलेल्या विनिता या गोष्टी ऐकून वैतागून म्हणाली, तुम्ही लोक मला काय समजता?
मी काही खेळणं आहे का? जो कोणी येतो तो आपली अटी माझ्यावर लादतो. तेवढ्यात विनोदही तिथे आला आणि विनिता मागे उभी राहून ऐकत होता. तो म्हणाला, आणि तू हे समजलेस का की तूच काहीतरी विशेष आहेस, ज्याच्यासाठी सगळे मैत्री करू इच्छितात? मान्य आहे, मी तुला पसंत करतो आणि आपली मैत्री आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझे नखरे सहन करत बसू. मैत्रीमध्ये थोडंफार गंमत मजाक चालतंच, पण जर असेच नखरे दाखवायचे असतील तर तोडून टाक अशा मैत्रीला. हे ऐकून विनिता स्वतःची चूक समजली आणि गोष्ट सावरत म्हणाली, काय भाऊ, तुम्हीच तुमच्या अटी मांडू शकता, आम्ही काहीही करू शकत नाही का? मग थोडे नखरे दाखवले तर काय झाले? तुम्हाला मुलींना मनवायचेही येत नाही, कधीतरी आम्हालाही मनवा ना. विनोद म्हणाला, तुला मनवू तेव्हा ना, जेव्हा तू माझ्याकडे बघशील. पण तू तर असे नखरे करत आहेस की जणू तुला माझी गरजच नाही. विनिता विनोदला सांगते की तिचा भाऊ तिला ब्लॅकमेल करत आहे आणि ब्लॅकमेलच्या बदल्यात तो विनोदकडून एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी मागतो आहे. हे ऐकून विनोद पार्टीसाठी तयार होतो. तो म्हणतो, सर्वप्रथम तू तुझ्या घरी पोहोचून तुझ्या भावाशी बोल आणि मला कळव. जसं तो म्हणेल त्यानुसार मी पार्टीची व्यवस्था करतो. विनिता म्हणते, ठीक आहे, मी जाते. विनोद म्हणतो, ठीक आहे, जा. विनिता मनात विचार करते की विनोद तिला थांबवेल, तिला कॉफी पिण्यास नेईल आणि कुठेतरी घेऊन जाईल. पण जेव्हा विनोदने जा म्हटलं तेव्हा ती निराश होऊन निघते. पण त्याचवेळी मागून विनोदने तिला हाक मारली. त्याचा आवाज ऐकताच विनिता आनंदाने वळते. विनोद हसत म्हणतो, चलते आहेस का? विनिता म्हणाली, चल. विनोद म्हणाला, कुठे? हे ऐकताच विनिता लाजली. ती कुठे म्हणते हे सांगू शकली नाही. तिच्या मनात फक्त एवढेच होते की विनोद तिला कुठेतरी घेऊन जाईल. तेव्हा विनोद तिची मनस्थिती समजून म्हणाला, अच्छा, चल कॉफी पिण्यासाठी जाऊया. हे ऐकून विनिता हसली. कॉफी पिऊन विनिता घरी पोहोचली आणि तिच्या भावाला म्हणाली, भाऊ, तो मुलगा आज संध्याकाळी पार्टीसाठी तयार आहे. विनीत म्हणाला, ठीक आहे. किती वाजता आणि कुठे जायचे आहे? विनिता म्हणाली, तो म्हणतो तुझी संमती मिळाल्यावर तो सांगेल. विनीत म्हणाला, ठीक आहे, जाऊया. 2 जण एका ठरलेल्या वेळेला रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. रेस्टॉरंटच्या आत विनोद त्याची वाट पाहत होता. त्याच्या साधेपण आणि बोलण्याच्या पद्धतीने विनीत खूप प्रभावित झाला. डिनरनंतर विनीत म्हणाला, विनिता, हा मुलगा खरंच चांगला आहे. तुम्ही एकमेकांसोबत आनंदी राहाल. मला काही हरकत नाही. मी आईवडिलांशी बोलतो. हे ऐकून विनिता घाबरली आणि म्हणाली, भाऊ, असं करू नको. मी फक्त तुझे म्हणणे ऐकले, पण आता तुम्ही पुन्हा मला अडचणीत टाकू नका. विनीत हसत म्हणाला, वेडी, आईवडिलांच्या परवानगीशिवाय तू लग्न करशील का? मला फक्त हे पाहायचे होते की तो मुलगा तुझ्या योग्य आहे की नाही. आणि हो, रक्षाबंधनला तुझ्या भावाकडून तुला हेच गिफ्ट आहे. विनिता हे ऐकून भावूक झाली आणि तिला तिच्या भावावर खूप प्रेम वाटले. ती त्याला मिठी मारून म्हणाली, थँक्यू भाऊ. यापुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.